29 तारखेला चलो मुंबईचा नारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे आणि हे मराठा आरक्षणाचं सामाजिक आंदोलन आहे. त्याला कायम आमचा पाठिंबा राहिलेला आहे. संतोष देशमुखच्या लढ्यापासून आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनापासून या सामाजिक आंदोलनाशी आम्ही जुडलेलो आहे. परंतु या आंदोलनाला रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याच्या आडून लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे सारखे काही एलिमेंट्स त्या ठिकाणी अंगावर घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यातूनच बीडमध्ये ओबीसी समाजाच्या नावाखाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीला ओबीसी आरक्षण बचाव धोरण कमी होतं. त्या आडून आम्ही जे चित्र बघितलं, संतोष देशमुखच्या जे काही मारेकरी आहेत त्या मारेकरांचे समर्थक त्या ओबीसी बैठकीमध्ये सामील होते. त्याच्यामुळे राज्य सरकार पुरस्कृत दंगलीच्या उंबरठ्यावरती उभा करण्यात आलेला आहे. म्हणजे सामाजिक न्याय आणि सामाजिक अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून जर मागितला तर आम्ही दंगली घडू पण तुम्हाला न्याय देणार नाही, अशी भूमिका या ठिकाणी राज्य सरकारची सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे की सामाजिक आंदोलन जर निघत असेल तर त्याचं स्वागत करावं. दंगल घडणार नाही याची गृह विभागाने दक्षता घ्यावी आणि लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या ज्या बैठका आहेत त्यांची सखोल चौकशी करावी. या कुणाच्या माध्यमातून सुरू आहेत? या दंगली घडवण्यासाठी सुरू आहेत का? 29 तारखेच्या आधी दंगल घडवायची का? असं सुद्धा गृह विभागाला आमचं या ठिकाणी आव्हान आहे. त्याच्यामुळे गृह विभागाने सतर्क राहावं आणि तात्काळ लक्ष्मण हाके सारख्या लोकांच्या बैठकांवरती बंदी आणावी, अन्यथा राज्यामध्ये दंगली सारखं वातावरण सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने राज्य सरकारच दंगलीला त्या ठिकाणी पुरस्कृत करतंय का अशी शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, कारण हे आंदोलन सामाजिक आंदोलन आहे आणि त्या ठिकाणी जर दंगली घडल्या तर याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल, असंही आव्हान या माध्यमातून आम्ही करतोय. शरद पवारांची निघलेली जी मंडल यात्रा आहे ती सुद्धा दुर्दैवाने चुकीच्या वेळेला निघलेली आहे. मराठा समाजाने 29 तारखेला या ठिकाणी चलो मुंबईचा नारा दिल्यावर मंडल यात्रा निघते, हे दुर्दैव आहे. खरं तर त्यांनी मनोज जरांगेंना त्या ठिकाणी सपोर्ट करायला पाहिजे होता, परंतु तो सपोर्ट न करता स्वतंत्र मंडल यात्रा काढली आणि म्हणून आमचा थेट आरोप आहे लक्ष्मण हाकेच्या भूमिकेत आज शरद पवार दिसायला लागलेत आणि हे मराठा समाजाला कळायला लागलंय. मराठा समाजाने घाबरायची कारण नाही.